आपल्या सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे। सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे। सुजाण समाज निर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान फार मोठे आहे। असेच कलासक्त शिक्षक माननीय अरविंद माने यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णाकाठी रेठरे बुद्रुक येथे झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण रेठरे बुद्रुक व माध्यमिक शिक्षण तुळसणजवळ उंडाळे व कराड येथे झाले। त्यानंतर सांगली येथील शांतिनिकेतन कला विश्व महाविद्यालय व कोल्हापूर येथील कलानिकेतन येथून त्यांनी आर्ट टीचर डिप्लोमा केला व माध्यमिक शिक्षक बनले। 1981 पासून अरविंद माने रयत शिक्षण संस्थेमध्ये ड्रॉइंग टीचर म्हणून नियुक्त झाले। कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे महात्मा गांधी विद्यालयामध्ये नियुक्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने माने सरांच्या सामाजिक कार्याची नांदी झाली। वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त शाळा, गांडूळ खत अशा अनेक पर्यावरणपूरक उपक्रमांस सरांनी सुरुवात केली। तसेच गावाच्या सुशोभीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले आणि प्रसंगी स्वखर्चाने कामे पूर्णत्वास नेली। 2011 साली दहिवडी सारख्या दुष्काळी भागात सरांची नियुक्ती झाली। ज्या शाळेत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते अशा ठिकाणी फुले, आंबा, नारळ यासारख्या फळांनी भरलेले उद्यान तयार केले। कला शाखेतील उत्कृष्ट कामासाठी सातारा येथे सरांचा सत्कार झाला। सरांबद्दल गावकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते आता आपण पाहू। माझे नाव सर्जेराव मोरे, मी तुळसण गावचा माजी सरपंच आणि आज सरांनी जे गावामध्ये जे रिटायरमेंट नंतर जे काम केलेलं आहे ते अगदी वाखाणण्याजोगतं काम आहे आणि गावात वनीकरण हे ते चांगलं राबवलेलं आहे। जे काही सहकार्य त्यांना लागेल ते त्यांची आम्ही पाठीशी राहतो। तुळसण गावची प्रथम नागरिक बोलते। आमच्या गावामध्ये अरविंद सरांविषयी मला जरा थोडी माहिती द्यायची। ते आमच्या गावात एक कृषी मित्र म्हणून आम्ही त्यांना सन्मानच करू त्यांचा। ते आमच्या गावचे अभिमान आहेत। आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कोणी झाड लावतो, पण असं पूर्ण गावामध्ये सुशोभीकरण त्यांच्यामुळे झालेलं आहे। त्यांनी या कामात आमच्यातल्या युवा पिढीला म्हणजे छोट्या छोट्या मुलांना युवा पिढीला सहभाग करून घेतला। त्यामुळे ते आमच्या गावाला एक वळण लागलं। वेळ म्हणजे खूप मोठं साधन आहे गावासाठी आणि तो त्यांनी दिलेला आहे। 2015 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर सरांनी तुळसण येथे येऊन आपल्या जन्मभूमीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी एकट्याने लढाई सुरू केली। हळूहळू त्यांच्या कामात तरुण मुले, गावकरी सामील होऊ लागले। गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी गावातील स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे पूर्ण केली। तसेच गावासाठी छोटेखानी वाचनालयही सुरू केले। आपल्या सेवा कार्यादरम्यान सरांना शारीरिक व्याधींनी खूप ग्रासले होते, पण या सर्वांवर मात करून आपले समाजकार्य सरांनी अविरत सुरू ठेवले। आपल्या पत्नीची साथ संपल्यानंतर सरांनी मुलांची जबाबदारी एकट्याने यशस्वीपणे सांभाळत त्यांना उच्च शिक्षित बनविले। अशा या हडाच्या शिक्षकाने कायमच सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्ग सेवा हा एकच उपाय आहे हे सरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले। ज्ञानदानासोबतच श्रमदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना पटवून दिले। कर्मवीर भाऊराव पाटील हे माझं प्रेरणास्थान आहे आणि खऱ्या अर्थानं माझा आदर्श, मला ज्यांच्या कामानं भारावून टाकलं तो माझा आदर्श म्हणजे संत गाडगे बाबा। आणि संत गाडगे बाबांच्या कार्याचा माझ्या मनावर फार मोठा परिणाम झालेला आहे। स्वच्छता आणि गावातील अंधश्रद्धा निर्मूलन याकडं माझं जास्त कार्य झालेलं आहे। या नव्या पिढीला हा संदेश देण्यासाठी मी माझ्या कामात गावात सुरुवात केली। तरुण पिढीनं मला कार्य करण्यास जोम दिली, ताकद दिली आणि काम पुढे चालू झालं। त्यानंतर मला आता खरं म्हणजे माझ्या गावाच्या जवळच्या आसपास असलेल्या परिसरातील डोंगरातील पाणलोट क्षेत्र विकसित करायचं आहे आणि तिथं वृक्षारोपण करून अधिकात अधिक पाऊस पडेल आणि आमचा संपूर्ण गाव जलमय होईल, पाणी वाढेल, यासाठी मी पुढील माझं कार्य करणार आहे।
या वयात देखील सर रोजच आपल्या कामात व्यग्र असतात. समाजातील धनिक लोकांनी व तरुण मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे अखंड चालू ठेवावा एवढेच प्रांजळ मत सर व्यक्त करतात. सरांच्या या सामाजिक योगदानाला आमचे त्रिवार अभिवादन आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.